मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आणि अर्जुन हे दोघेही आता हॉलमध्ये येत असतात। सायली तर प्रचंड खुश असते, कारण प्रतिमाने तिच्यासाठी चॉकलेटच्या वड्या तेथे ठेवलेल्या असतात। मग आता ती जरा धावतच पूर्ण आजी त्याचबरोबर कल्पनाजवळ येते आणि विचारते, प्रतिमा आत्या वर आमच्या खोलीत गेल्या होत्या का? तेव्हा आता तुला कसं समजलं, असं पूर्ण आजी विचारतात। तेव्हा सायली आता त्या चॉकलेटच्या वड्या खूप कौतुकाने दाखवत म्हणते, या वड्यांवरून, कारण त्यांनी माझ्या साडीवर तिथे रूममध्ये ठेवल्या होत्या ह्या वड्या माझ्यासाठी। तेव्हा कल्पना त्याचबरोबर पूर्णाजींना खूपच आनंद होतो। मग आता कल्पना म्हणते, अगं म्हणजे तुझ्यासाठी तिने तर बक्षीस ठेवलं होतं असं म्हणायचं। तेव्हा सायली म्हणते, हो ना। मग अर्जुन आता म्हणतो, सायली प्लीज एक वडी दे ना। परंतु आता सायली ती द्यायला तयारच नसते। तेव्हा अर्जुन तिच्या पाठीमागे धावतो, सायली पुढे तर अर्जुन मागे, असा त्या दोघांचा पाठलागच जणू सुरू होतो, कारण त्या दोघांनाही चॉकलेटच्या त्या वड्या खायच्या असतात। अर्जुन खूपच हट्ट करतो, परंतु सायली त्याला देतच नाही। मग आता कल्पना आणि पूर्णाजी हे दोघेही डोक्याला हात लावतात आणि म्हणतात, काय चाललंय काय यांचं? मग आता सायली वर जिन्याने पळत जाते आणि आपल्या रूममध्ये जाऊन बसते। तेवढ्यातच अर्जुन धावत तेथे जातो आणि तिला म्हणतो, सायली प्लीज एक चॉकलेटची वडी दे ना। तरीही सायली ऐकायला तयारच नसते। मग आता अर्जुन म्हणतो, सायली तू असं करणार आहेस का? आता तू देणार नाहीस का मला? मग आता सायली म्हणते, मी तुम्हा घरातील सर्वांना बाहेरून चॉकलेट्स आणून देते, एकाला एक एक नाही तर 10-10 चॉकलेट आणून देते, परंतु ही चॉकलेटची वडी मिळणार नाही। अर्जुन म्हणतो, एकच दे, शेअरिंग करायचं असतं, तुला माहीत नाही का? सायली म्हणते, ते काहीही असो, परंतु ही चॉकलेटची वडी मिळणार नाही। दुसरीकडे रविराज आता प्रतिमाला विचारतो, चॉकलेटच्या वड्या? अगं त्या तर तू तन्वीसाठी करायचीस ना। पुढे आता तो सांगू लागतो की, तन्वी तुला माहीत आहे का, अगं तुझ्या लहानपणी तुझ्यासाठी ना प्रतिमा ही होममेड चॉकलेट बनवायची आणि तू त्याला चॉकलेटच्या वड्या असं म्हणायचीस, आणि तुला सरप्राईज मिळावं ना यासाठी टिफिन बॅगमध्ये, स्कूल बॅगमध्ये किंवा तुझ्या कपड्यांमध्ये लपून ठेवायची, आणि जेव्हा तू घरी येऊन पाहायची ना तेव्हा तुला खरंच खूप आनंद व्हायचा आणि तू त्याला चॉकलेटच्या वड्या असं म्हणायची। रविराज आता उत्साहातच विचारतो, अगं आठवतं का प्रतिमा तुला आपल्या तन्वीच्या चेहऱ्यावरील तो आनंद? तेव्हा प्रतिमाला आता काही आठवत नाही। मग आता रविराज स्वतःच तिला सॉरी असं म्हणतो आणि प्रियाला विचारतो, अगं तन्वी बेटा तुला आठवतात ना ते चॉकलेटच्या वड्या? मग आता ती म्हणते, अर्थात बाबा, आम्हाला आठवणारच ना। त्यानंतर रविराज पुढे सांगू लागतो, अगं तुला माहीत आहे का, मी जेव्हा तुझ्याकडे त्या चॉकलेटच्या वड्या मागायचो ना, तेव्हा तू कुणाबरोबरही शेअर करत नव्हती। तू म्हणायचीस की मी या वड्या कुणाला देणार नाही म्हणजे नाहीच, असा हट्टच तू करून राहायची। इकडे आता सायली आणि अर्जुन हे दोघेही आता पुन्हा एकमेकांच्या पाठीमागे त्या चॉकलेटसाठी पळत असतात, पण आता सायली त्याला चॉकलेट देतच नाही। पुन्हा ते जिन्यावरून आता पळतच खाली येतात। तेव्हा कल्पना आता म्हणते, अरे काय चाललंय काय तुमचं? मग आता पूर्ण आजीला अर्जुन म्हणतो की, अगं तुझी नाचून बघ ना, मला चॉकलेट्स देतच नाहीये। अर्जुन आणि सायलीचं असं लहान मुलासारखं वागताना पाहून इकडे पूर्ण आजी आणि कल्पना या दोघीही खूप हसत असतात आणि त्या दोघीही म्हणत असतात, किती लहान बाळासारखं करतायत हे। मग आता अर्जुन हा सायलीकडे सारखाच हट्ट करतो, म्हणून सायलीच्या हातातून पटकन ते चॉकलेट्स घेऊन पळतो। तेव्हा सायली आता ते चॉकलेट स्वतःजवळ घेण्यासाठी त्याच्या पाठीमागे पळत असते। तेव्हा आता ते घरात अक्षरशः धिंगाणाच घालतात आणि मग अस्मिता त्यांच्यावर जोरात ओरडते, अरे काय चाललंय काय तुमचं? तर अर्जुन ते चॉकलेट्स घेऊन आता बाहेर पळतो। अस्मिता खूप वैतागते आणि बडबड करत असते। अर्जुन सायली बाहेर गेल्यानंतर ते आता इकडे तिकडे पळत असतात। त्याचवेळी आता सायली पटकन अर्जुनला गुदगुल्या करते आणि त्याच्या हातातून ते चॉकलेट्स घेते। खूप वेळ एकमेकांच्या पाठीमागे पळाल्यानंतर अचानक सायलीचा पाय लचकतो आणि ती खाली बसते। अर्जुन म्हणतो, म्हणालो होतो ना मी की अजिबात माझ्या पाठीमागे पळू नका म्हणून। तो तिला बरोबरच बोलण्यामध्ये गुंतवतो आणि तिच्या हातातून ते चॉकलेट्स घेतो।
तेव्हा अर्जुन आता लगेच ते चॉकलेट्स खाऊ लागतो आणि म्हणतो, वा वा खूप छान झाले आहेत. मग आता सायली म्हणते, प्रतिमा आत्यांनी माझ्यासाठी दिले आहेत त्या आणि तुम्ही स्वतः खात बसलात का? त्यावेळी अर्जुन म्हणतो, अहो खूप छान आहेत, एकदम टेस्टी आहेत, पण तुम्ही चॉकलेट वड्या का म्हणता? ते चॉकलेट्स आहेत चॉकलेट्स. तेव्हा सायली म्हणते, अहो त्यांनी घरी बनवले आहेत. त्यावेळी सायली आता त्याच्याकडे खूपच हट्ट करू लागते, अहो द्या ना मला वडी, माझ्यासाठी बनवले आहेत ना प्रतिमा आत्याने, प्लीज द्या ना द्या ना, असं सारखं सारखं ती बोलत असते. तेव्हा तिच्या चेहऱ्यावरील त्या एक्सप्रेशन पाहून आता अर्जुन हसतो आणि म्हणतो, तुम्हाला माहीत आहे का, अहो लहानपणी तन्वी आणि मी या चॉकलेटच्या वड्यांसाठी असंच भांडायचं. जेव्हा प्रतिमा आत्या या चॉकलेटच्या वड्या बनवायची ना, तेव्हा सेम असाच चेहरा करून तन्वी ही अगदी मला सारखी म्हणायची की मला दे रे अर्जुन या चॉकलेटच्या वड्या, दे ना प्लीज, माझ्या आईने बनवल्यात ना. मग आता सायली लगेच भूतकाळात जाते. मी तिच्या कानांवर आता सतत आवाज घुमत असतो की अर्जुन मी तुझ्याशी कट्टी करेन हा, आईने ज्या चॉकलेटच्या वड्या केल्या आहेत त्या दे ना मला, असं सारखं सारखं आता तिला आठवत असतं. मग आता अर्जुन पटकन चुटकी वाजवतो आणि तिला भानावर आणतो. मग आता सायली इकडे तिकडे पाहतच राहते, कारण या क्षणी तेथे कुणीही नसतं, फक्त अर्जुन समोर उभा असतो. तेव्हा तो विचारतो, काय झालं, तुम्ही तिकडे का पाहताय? मग आता सायली म्हणते, काही नाही हो, आता तुम्ही तन्वीबद्दल बोलत होतात ना, पण मला वाटलं तुम्ही तिच्याशी माझी बरोबरी करताय की काय, असं म्हणून ती आता तोंड वाकडं करते आणि रुसूनच ते झोक्यावर जाऊन बसते. अर्जुन म्हणतो, काय, कधी मी बरोबरी केली? तेव्हा तो सुद्धा तिच्याजवळ जाऊन बसतो आणि म्हणतो की अहो असं काही नाही आहे, मी कधी बरोबरी केली सांगा बरं, आणि तुम्हाला असं का वाटलं? त्यावेळी सायली विचारते, का हो, मी तुम्हाला प्रियासारखी वाटते का? अर्जुन म्हणतो, नाही, असं म्हणून ती त्याच्या हातातून पटकन आता त्या चॉकलेटच्या वड्या ओढून घेते. अर्जुन म्हणतो, हे काय? मग आता सायली म्हणते, हीच तुमची शिक्षा असणार आहे, आता या तिन्ही वड्या मीच खाणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, ठीक आहे खा. तेव्हा तो तिला कर असं म्हणतो आणि तुमची फेवरेट चॉकलेट वडी घ्या असं म्हणून तो तिच्या तोंडात आता चॉकलेटची वडी तिला भरवतो. मग आता सायली ही अर्जुनकडे पाहतच राहते. दोघेही एकमेकांकडे आता खूप वेळ पाहत असतात. मग आता ती पटकन म्हणते, मी भरवायला नव्हतं सांगितलं. तेव्हा तो जरा गडबडतो आणि जरा घाबरतो, पण म्हणतो की सॉरी, मला वाटलं की, असं म्हणून तो थांबतो. पण सायलीला आता मनातून खूपच आनंद झालेला असतो. त्यानंतर सायली आता म्हणते, सर आजचा दिवस खूप छान गेला ना? मग आता अर्जुन विचारतो, काय चॉकलेट वडीमुळे का? तेव्हा ती म्हणते, नाही हो, तसं नाही, पण आश्रमामध्ये आज जे पुरावे सापडले पोलिसांजवळ पोहोचले आहेतच, परंतु त्याच्यावरचे ठसे तपासले जातील ना? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो ते तर आहेच, परंतु आता 24 तासांच्या आत ते रिपोर्ट आपल्या हातात असतील, कारण त्या जागेवर आपल्याला जे काही एव्हिडन्स सापडले आहेत ना, कोणत्याही वस्तूवर साक्षीच्या बोटाचे ठसे सापडले, हाताचे ठसे सापडले, तर साक्षी बरोबर या प्रकरणामध्ये अडकणार आहे आणि मग आपलं काम होणारच. आणि ज्या जागेवरून एवढे महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत ना, त्या जागेवर स्टे हा आणावा लागणारच आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. सायलीला आता अर्जुनचं हे बोलणं ऐकून खूपच आनंद होतो. मग ती आता म्हणते, तुमच्या तोंडात तर साखर पडो, सॉरी हां, साखर नाही, या चॉकलेटच्या वड्या पडो, असं म्हणून ती चॉकलेटची वडी आता त्याला भरवणार असते. अर्जुन खूप खुश असतो, पण सायली आता स्वतःच्याच तोंडात ती चॉकलेटची वडी टाकते. मग अर्जुन तिच्यावर हसतो. त्यानंतर ती अगदी मन भरून त्या चॉकलेटच्या वड्या खात असते. त्याचवेळी आता अर्जुन हा विचारत असतो, हो काय झालं, तुम्ही एकदम शांत झालात? मग आता सायली म्हणते, तुम्हाला एक सांगू का, या चॉकलेटच्या वड्या खाताना मला असं वाटलं की या वड्या मी या अगोदरसुद्धा खाल्लेल्या आहेत, म्हणजे ही चव ना मला खूप ओळखीची वाटतीये. तेव्हा अर्जुन आता हसतो आणि म्हणतो, प्रतिमा आत्यांबद्दल काही असलं ना तुम्हाला ओळखीचंच वाटतं, आणि कसं आहे ना, तुमच्या दोघींचं बॉन्डिंग एवढं छान आहे, त्यामुळे ते तर असणारच. मला तर कधी कधी असं वाटतं तुम्ही दोघी मागच्या जन्मी मैत्रीण होत्या की काय एकमेकींच्या, असं म्हटल्याबरोबरच ती आता खूप हसते. तेव्हा चला आता आतमध्ये, असं म्हणून अर्जुन सायलीला आता आतमध्ये घेऊन जातो.
त्यानंतर ते दोघेही आता रूममध्ये येतात. तेथे आल्यानंतर नेमका आता इन्स्पेक्टर साहेबांचा फोन अर्जुनला येतो. मग आता अर्जुन सुभेदार बोलताय ना, असे इन्स्पेक्टर साहेब विचारतात. अर्जुन म्हणतो की हो. मग आता इन्स्पेक्टर साहेब हे अर्जुनला म्हणतात, वात्सल्य आश्रमामध्ये जे काही पुरावे सापडले होते ना, ते आम्ही आमच्या स्टोअर रूममध्ये ठेवले होते, पण त्या स्टोअर रूमला आग लागली सर. आता हे ऐकल्यानंतर अर्जुन जोरातच ओरडतो, हॉट असं म्हटल्याबरोबरच आता त्याला खूप टेन्शन येतं. मग आता सायली अर्जुनकडे पाहतच राहते, कारण नक्की काय घडलं त्याला समजलेलं नसतं. म्हणून ती आता अर्जुनजवळ लगेच येते. तेव्हा ती पुढे येत आता विचारते, काय झालं हो. मग अर्जुन म्हणतो, आग किती मोठी होती, शॉर्ट सर्किटमुळे ती आग लागल्याचं इन्स्पेक्टर साहेब म्हणतात आणि सांगतात की आग विझवायला खूप वेळ लागला तसा, आणि स्टोअर रूममध्ये सगळे एव्हिडन्स होते आणि त्यामुळेच आम्हाला ती आग विझवण्यासाठी खूप वेळ लागला. सगळे एव्हिडन्स त्याचमध्ये जळून गेले, त्यामध्ये तुमचासुद्धा एव्हिडन्स होता. अर्जुन आता म्हणतो, आणि हे सगळं कम्प्लिटली जळालं बरोबर. हे सगळे एव्हिडन्स एका लाकडी बॉक्समध्ये असल्याचं इन्स्पेक्टर साहेब सांगतात. असं म्हटल्याबरोबरच आता अर्जुन हा फोन ठेवतो. मग आता तो खूप चिडतो आणि म्हणतो, हे सगळं खूप कन्व्हिनियंट आहे. तेव्हा सायली आता विचारते, हो काय झालं, कुठल्या आगीबद्दल तुम्ही नक्की बोलताय. अर्जुन म्हणतो, पोलीस स्टेशनमध्ये जे स्टोअर रूम होतं ना, त्या आगीबद्दल मी इन्स्पेक्टर साहेबांबरोबर बोलत होतो. अहो आपण जे पुरावे तिथे सबमिट केले होते ना, ते पुरावे सगळे काही जळून खाक झाले आहेत आणि त्यामुळेच त्यांनी मला फोन केला होता. आता असं ऐकल्यानंतर सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि अर्जुन मग तिला म्हणतो, तुम्ही शांत बसा. तेव्हा सायली आता प्रचंड रडू लागते. सायली आता म्हणते, अहो कशी शांत बसू मी, सांगा ना तुम्ही. तेव्हा ती आता म्हणते, अहो आत्ता कुठे मला आशा वाटायला लागली होती, परंतु आश्रमातील पुरावेच राहिले नाही तर मधुभाऊंना आपण कसं बाहेर काढणार आहोत जेलच्या, बरोबर आपण आश्रम तरी कसा वाचवणार आहोत, तुम्हीच सांगा बरं. आणि ती साक्षी अडकणार तरी कशी, ती सूत्रधार आहे या गुन्ह्याची. त्यावेळी मीच पोलीस स्टेशनला जाते आणि पुरावे पाहते किती जळाले आहेत किती नाही. तेव्हा अर्जुन तिला आता अडवतो आणि म्हणतो, थांबा जरा. म्हणून तो तिला आता एकदम शांत करतो आणि एक गोष्ट तिला सांगतो की तुम्ही अजिबात काळजी करू नका, ते एव्हिडन्स जळाले तर जळू द्यात, कारण अजूनही एक पुरावा माझ्याकडे आहे. तेव्हा असं म्हटल्याबरोबरच सायली विचारते, काय. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो माझ्याकडे आहे तो पुरावा. तो आता खिशातून लगेच ते सोन्याचा तुकडा काढतो आणि सायलीला दाखवतो. तिला आता आश्चर्याचा धक्का बसतो आणि मग ती विचारते, तुम्ही हा सोन्याचा तुकडा स्वतःजवळच ठेवला. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो. असं म्हणून त्याला आठवतं की जेव्हा सायलीला आणि चैतन्यला मी आतमध्ये पाठवलं होतं तेव्हाच मी तो सोन्याचा तुकडा माझ्या खिशात टाकला होता. मग आता सायली म्हणते, असं केलं होतं का तुम्ही. अर्जुन म्हणतो, हो, कारण मला माहीत होतं आपल्याला 6 एव्हिडन्स सापडले आहे, सर्वात महत्त्वाचा पुरावा कोणता आहे, ते सोन्याचा तुकडा, म्हणूनच तो मी माझ्याकडे ठेवला. जे 6 पुरावे सापडले होते फक्त 5च पोलिसांकडे सबमिट केले. मला खात्री होती महिपत काहीही करू शकतो, म्हणूनच हा तुकडा मी माझ्याजवळ ठेवला. आता असं म्हटल्याबरोबरच तिला खूप आनंद होतो आणि ती अर्जुनकडे पाहतच राहते. मग नंतर आता अर्जुन म्हणतो, त्याला माणसं बरोबर विकत घेता येतात आणि तुम्ही सुद्धा म्हणाला होतात ना की हा तुकडा आश्रमातील कुणाचा नाही आहे. तेव्हा महिपत कसा माणूस आहे ना मला चांगल्या प्रकारे माहीत आहेच. त्यावेळी आता सायली विचारते, अहो तुम्हाला तर सगळे पुरावे बंधनकारक असतं ना पोलिसांकडे सोपवणं. मग आता अर्जुन म्हणतो, हो सगळे पुरावे बंधनकारक असतंच, परंतु जेव्हा एखादी वस्तू नक्की पुरावा आहे हे जेव्हा कळतं ना तेव्हा ते सबमिट करणं बंधनकारक असतं. परंतु हा तुकडा नक्की एक्झॅक्ट कसला आहे, याचा खुनाशी किंवा साक्षीशी काही संबंध आहे का हे अजून आपल्याला माहीतच नाही आहे. म्हणूनच कुठलाही कायदा न मोडता ही एक वस्तू मी माझ्याकडे ठेवू शकलो. तेव्हा सायली आता गालात हसते आणि त्याच्याकडे पाहून म्हणते, सर तुम्हाला ही एक वस्तू तुमच्याकडे ठेवून घेणं बरोबर सुचलं, नाही तर आपल्याला कोर्टात दाखवायला काहीच खरंच राहिलेलं नसतं. तेव्हा अर्जुन आता पुढे म्हणतो, उद्या पोलीस आपल्याला हेच म्हणतील की तुम्ही कोर्टामध्ये सबमिट केलेले सगळे पुरावे हे डिस्ट्रॉय झाले आहेत. तेव्हा सायली म्हणते, पण ही एक वस्तू राहिली आहे ना इथे, आणि हीच आपल्याला जज साहेबांना सुद्धा दाखवता येईल बरोबर ना, आणि शोधून सुद्धा काढता येईल की याचा साक्षीशी काही संबंध आहे की नाही.
तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही, उद्या माझ्या बाजूने मी कोर्टामध्ये काहीही सबमिट करणार नाहीये. तेव्हा सायली आता विचारते, मग या सोन्याच्या तुकड्याचं काय करणार आहात तुम्ही? तेव्हा अर्जुन आता तिच्या हातातून तो सोन्याचा तुकडा घेतो आणि म्हणतो, जस्ट वेट अँड वॉच सायली, तुम्हाला कळेलच मी आता काय काय करतो आणि काय काय नाही. दुसरीकडे महिपत आता लगेच फोन करून त्याच्या माणसांना सांगतो, उद्या त्या स्पेशल ठिकाणी, आश्रमाच्या ठिकाणी आपला बुलडोजर यायलाच पाहिजे आणि तो आश्रम पाडायला पाहिजे. कसं आहे ना, ती स्पेशल जागा आहे म्हटल्यावर आपल्याला सुद्धा तसं छान काम करायला हवं. असं म्हणून आता तो त्याच्या माणसांना सूचना देतो की तेथे साक्षीचा रिसॉर्ट उभा राहणार आहे, त्यामुळे आपल्याला पटपट आता ही कामं उरकायला हवीत. असं म्हणून आता तो खूपच खुश असतो आणि पुन्हा एकदा म्हणतो, जे काही बिल होईल ना त्याचं, ते माझ्या साक्षीच्या कंपनीच्या नावाने इकडे पाठवा. नंतर आता साक्षी हे सगळं बोलणं ऐकते आणि अण्णांना फोन ठेवायला सांगते. तेव्हा अण्णा आता फोन ठेवतात. साक्षी म्हणते, अजून निकाल लागायचा बाकी राहिला आहे अजून. त्यावेळी आता अण्णा म्हणतात, आपल्याच बाजूने निकाल लागणार आहे, तू एवढी कशाला घाबरतेस? अण्णा आहे ना, तुझा बाप आहे ना इथे, उद्या काहीही होऊ दे, आपल्याच बाजूने निकाल लागणार आहे. तेव्हा आता आणि ते काय 2-3 चिरकुट पुरावे सापडले होते ना, पेन आणि पेनाची टोपणं वगैरे, तर ते काही चिरकुट पुरावे होते. त्याच्या आधारे कुठे या अर्जुन सुभेदाराला ही केस जिंकता येणार आहे का? अजिबात नाही. ते सगळे पुरावे आपण ऑलरेडी जाळून टाकले आहेत, त्याची अक्षरशः राख झाली आहे. तेव्हा साक्षी आता हसते आणि म्हणते, अण्णा तुम्ही सॉलिड आहात हा मात्र. अहो, तुम्ही ज्या प्रकारे ते पुरावे जाळले ना, खरंच म्हणजे तुमचं डोकं म्हणजे वेगळंच आहे. तुम्ही खूप खरंच हुशार आहात. एवढा छान डाव खेळलात ना, असं म्हणून ती आता खूपच खुश असते. सायली आता भलतीच खुश असते. अण्णा म्हणतो, पुढचा डाव तो जय पुरोहित खेळणार आणि आपली ही केस जिंकून देणारच. तर दुसरीकडे आता प्रतिमा ही तिच्या रूममध्ये असते. तेवढ्यातच रविराज आता तेथे जातो आणि तिला म्हणतो, प्रतिमा जरा इकडे येतेस का गं? प्रतिमा विचारते, कुठे जायचंय? मग आता तुला एक गोष्ट दाखवायची, असं रविराज म्हणतो आणि तिचा हात पकडतो आणि तिला बाहेर घेऊन जातो. तेव्हा तो आता बाहेर घेऊन गेल्यानंतर दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात. तर प्रतिमा देखील गालात हसते. मग आता रविराज म्हणतो, बघ ना, हा सोनचाफा बघ, त्याला किती फुलं आली आहेत. तुला खूप आवडतो ना सोनचाफा? त्यावेळी आता प्रतिमा हो म्हणते. मग आता दोघेही एकमेकांकडे पाहत असताना समजतं आपण प्रतिमाचा हात पकडलाय, त्यामुळेच आता तो पटकन हात सोडून देतो. त्यावेळी प्रतिमा मात्र गालात हसते. त्यावेळी आता रविराज म्हणतो, हे बघ ना, अगं आजपर्यंत कधीही ह्या सोनचाफ्याला फुलं आली नव्हती, परंतु आता तू आलीस ना, बघ या सोनचाफ्याला सुद्धा फुलं आली आहेत. आता असं म्हटल्याबरोबरच प्रतिमा ही त्याच्याकडे पाहतच राहते आणि त्या फुलांकडे अगदी प्रेमाने पाहते, कारण तिला फुलं खूप आवडत असतात. मग रविराज म्हणतो, एक फुल तुला तोडून देऊ का? तेव्हा प्रतिमा म्हणते, नको, कारण फुलं ना झाडावरच छान दिसतात, शोभून दिसतात. तेव्हा ती त्या फुलांकडे पाहतच राहते. मग आता रविराज हा तिच्यावरून नजर हटवत नाही, कारण प्रतिमाच्या चेहऱ्यावरील जे हास्य असतं ते खूप दिवसांनी परत आलेलं असतं आणि प्रतिमा अगदी या घरामध्ये रोळलेली असते, त्यामुळे रविराजला देखील आनंदच होतो. दुसऱ्या दिवशी सर्वजण आता कोर्टामध्ये येतात. तेथे आल्यानंतर सायली अर्जुन खूप खुश असतात. तेव्हा मधुभाऊ आता समोरून येतात. मग आता सायलीच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहून मधुभाऊ म्हणतात की, सायली हे बघ, तुझ्या चेहऱ्यावर असा आनंद पाहिला ना, मला खरंच खूप छान वाटतं, आज काहीतरी पॉझिटिव्ह होणार असं वाटतं. मग आता सायली म्हणते, हो होणारच आहे, कारण अर्जुन सरांनी खूप मेहनत घेतली आहे आणि ते सक्सेस होणारच आहे आज. मग आता कुसुम पटकन म्हणून जाते, तुला ना तुझा नवरा जादूगारच वाटतो. तेव्हा सायली आता अर्जुनकडे पाहून हसते. मग आता मधुभाऊ म्हणतात, आहेच माझे जावई बापू जादूगार, खरंच काहीतरी आज जादू करणार आहेत ते. तेव्हा पुढे ते आता लगेच अर्जुनला म्हणतात की खूप कष्टाने उभा केलेला आश्रम आज वाचायलाच हवा. अर्जुन म्हणतो, काळजी करू नका, सगळं काही ठीक होणार आहे, तुम्ही आतमध्ये जा, मी येतोच, असं म्हणून आता अर्जुन त्यांना आतमध्ये जायला सांगतो. तेवढ्यातच तेथे आता महिपत येतो आणि म्हणतो, काय वकील साहेब, अहो आम्हाला आमच्या वकिलांकडून असं समजलं की तुम्ही ते पुरावे शोधण्यासाठी खूप मेहनत घेतलीत. अर्जुन म्हणतो, हो मेहनत तर घेतलीच आहे, असं म्हणून
तो गालात हसतो आणि नेहमीप्रमाणे खुश असतो चैतन्य देखील आणि सायली देखील. पण आता त्यांच्या चेहऱ्यावर काही टेन्शन नसतं. म्हणूनच महिपत हा जरा विचारात पडतो, यांना नक्की काय झालंय, हे एवढे खुश का. तरीही आता साक्षी आणि महिपत हे दोघेही सापडले म्हणून अर्जुनचं अभिनंदन करतात. तेव्हा अर्जुन देखील हसत असताना थँक्यू सो मच बोथ ऑफ यू असं म्हणतो आणि बाकी सगळं काही आपण आतमध्येच बोलू. तेव्हा चैतन्य आता हसतो आणि म्हणतो कारण तुमच्याशी बोलण्यामध्ये आम्हाला काही एक इंटरेस्ट नाही आहे. आता सर्वजण आतमध्ये जातात तेव्हा साक्षी विचारात पडते, काय हो अण्णा, हा अर्जुन एवढा खुश का दिसतोय. आणि तो गडकरी पाहिला ना एकदम रिलॅक्स्ड वाटत होता. यांना नक्की समजलं आहे ना, यांचे पुरावे नक्की सगळे जळाले आहेत म्हणून. तेव्हा आता महिपत म्हणतो, असं कसं, पोलिसांनी आता त्यांना सांगितलं सुद्धा असेल अगं, म्हणून आपल्यासमोर टिपं गाळायला नको म्हणून दात दाखवत असेल, बाकी काही नाही. तेव्हा साक्षी म्हणते नक्की ना, कारण मला असं वाटलं की तो खूप भडकला असेल. तेव्हा आता महिपत म्हणतो आतमधून तो चिडलाच असेल, फक्त आपल्यासमोर दाखवत नाही. तू फक्त आतमध्ये चल, त्यांची आता आपण मजाच बघूयात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये इन्स्पेक्टर शिंदे यांना आता स्टेटमेंट देण्यासाठी कोर्टामध्ये हजर राहावं लागतं. अर्जुन आता त्यांना प्रश्न विचारतो. इन्स्पेक्टर शिंदे म्हणतात, कसं आहे ना, काल जेव्हा वात्सल्य आश्रमातून पुरावे आले त्यानंतर रात्री ते जळाले, शॉर्ट सर्किटमुळे तेथे आग लागली. मग आता त्यानंतर अर्जुन म्हणतो, वात्सल्य आश्रमामध्ये अजून काही पुरावे असण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. त्याचवेळी आता ते जज साहेब म्हणतात की कसं आहे ना अर्जुन सुभेदार, मी तुम्हाला शेवटची संधी देतोय. तुमच्याकडे आत्ता या क्षणी काही पुरावे असतील ना तर ते सबमिट करा, मी तुम्हाला पुढची संधी देणार नाही आहे. आता असं म्हटल्याबरोबरच अर्जुनला धक्का बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.